नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत तांदळाचे फरे. खरं तर हा पारंपरिक जुना नाश्ता आहे, पण याला नवीन टच दिलेला आहे. यातलं सारण वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे आणि सोबत दिलेली आहे अतिशय हेल्दी आणि चविष्ट कोथिंबिरीची चटणी. कोथिंबिरीची चटणी खूप सुंदर लागते याबरोबर. आधी सारण बनवून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. खोबरं, धणे, जिरे, बडीशेप आहे थोडीशी, आलं लसूण, त्यानंतर फुटाणे आहेत, मिरची आहे. आता हे सगळं आपल्याला भाजून वाटण करून घ्यायचं आहे. आता ही 2 तास भिजवून घेतलेली मूग डाळ आहे. 2 तास भिजवायची आहे, म्हणजे ती अगदी सॉफ्ट आणि छान बनते. त्याआधी सारण बनवून घेऊया. कढई तापत ठेवली एका बाजूला. त्यात धणे जिरे आधी भाजून घेऊया. खूप करपवायचे नाहीत, फक्त गरम करायचे आहेत. ॲरोमा यायला सुरुवात झाला की हे काढून घ्यायचे आहेत. धणे जिरे आणि बडीशेप एकत्र भाजायला घेतलेले आहेत. मंद गॅस करायचा आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला ॲरोमा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे काढून घेतलेलं आहे मी. आणि आता खोबरं भाजून घेऊया. खोबरं सुद्धा मंद गॅसवर तांबूस रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे ते तळाशी लागणार नाही. त्यातच मिरच्या पण टाकलेल्या आहेत. मिरच्या चवीप्रमाणे घ्या. थोडंसं तिखट सारण छान लागतं. त्यानंतर आलं लसूण पण टाकायचं आहे आणि हे सगळं एकत्र व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान सोनेरी रंगावर येऊ द्या. आता हे सुद्धा काढून घेऊया आणि आता याचं एक जाडसर वाटण तयार करायचं आपल्याला. फुटाणे आधी भाजलेलेच असतात, त्यामुळे वेगळे भाजायची गरज नाही. त्याच कढईत पुन्हा 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे मी. आता ही डाळ आपल्याला मिक्सरला भरडसर वाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर कढईत भाजून घ्यायची आहे. डाळ सगळी तेलावर आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजत राहायचं आहे, म्हणजे यातला कच्चट वास निघून जाईल. हळुवारपणे डाळ परतून घ्यायची आहे. आपण मसाल्यांचं व्यवस्थित वाटण केलेलं आहे, त्यामुळं अजून बाकीचे मसाले टाकण्याची काही एक गरज नाही. या वाटणात आपण सगळेच हवे ते मसाले घातलेले आहेत. आता वाटणसुद्धा या डाळीमध्येच परतून घेऊया. त्याआधी टाकूया चमचाभर हिंग. यामध्ये फक्त मूग डाळ वापरलेली आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही उडीद डाळ सुद्धा याच्याबरोबर अशीच भिजवून वाटून घेऊ शकता. मूग डाळीमुळं चव खूप सुंदर येते आणि सारण क्रिस्पी बनतं. आता हे सगळं वाटण आपल्याला चवीप्रमाणे मिक्स करायचं आहे. मीठ टाकूया चवीप्रमाणे. थोडंसं तेल टाकायचं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. पाच ते 7 मिनिटं लागतात हे सगळं सारण परतायला. खूप सुंदर बनते ही डाळ. आता हे सारण आपण असंच नुसतं सुद्धा खाऊ शकतो, पण आपण आज याचे फरे बनवायचे आहेत. सगळं छान मिक्स करून झालेलं आहे आणि डाळ सुद्धा सुट्टी सुट्टी झालेली आहे. आता कोथिंबीर टाकूया आणि चवीप्रमाणे लिंबू.
पिठी साखर सुद्धा टाकून घ्यायची। लिंबू आणि साखर मिक्स केल्यामुळं खूप छान चटपटीत चव येते। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण थंड करायला बाजूला ठेवायचं आहे। बघा खूप छान सुंदर झालेलं आहे सारण। आता मिक्सरला हे सारण आपल्याला भरडसर वाटून घ्यायचं आहे। आता हे थंड करण्यासाठी काढलेलं आहे मी बाजूला। आता तांदळाचं पीठ मळून घ्यायचं आहे फऱ्यांसाठी। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। थोडंसं चमचाभर तेल टाकूया। हे तेल थंडच आहे आणि त्यानंतर गरम पाणी टाकून हा गोळा व्यवस्थित मऊसर मळून घ्यायचा आहे। आधी चमच्याने नीट मिक्स करा म्हणजे हात भाजणार नाही। याची उकड काढून घेतली तरी सुद्धा छान मऊसर गोळे तयार होतील। रात्रीच्या जेवणासाठी बनवायला हा एक उत्तम नाश्त्याचा प्रकार आहे। जेवणाऐवजी पोटभरीचा हा पदार्थ होतो। समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे। आता पोळपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे। हातावरच हे गोळे आपण थापून घेऊया। खूप जाड नको किंवा खूप पातळही करू नका। मध्यम साईजची लाटी आपल्याला थापून घ्यायची आहे। आता यामध्ये हे थंड झालेलं सारण भरून घ्यायचं आहे। सारण जर गरम असताना भरलं तर फरे फुटू शकतात, त्यामुळे ही काळजी नक्की घ्या। सारण थंड करून घ्या। आता पूर्ण मिटवायचं नाहीये, एक बाजू अशीच उघडी राहू द्यायची आहे, त्यामुळं छान आतपर्यंत भाजले जातात। एका बाजूला मी स्टीमर उकळायला ठेवलेला आहे। हाताच्या या भागावर दाब देऊन आपल्याला पातळसर पारी करून घ्यायची आहे आणि हे अशा प्रकारे सारण भरून दुसरी बाजू त्यावर प्रेस करत राहायचं आहे। आता हे स्टीमरमध्ये व्यवस्थित रचून घ्यायचे आणि 10 मिनिट आपल्याला वाफ येऊन घ्यायची आहे। बघा 10 मिनिट उकडून घेतलेले आहेत। आता आपल्याला प्लेटमध्ये फरे काढून घ्यायचे आणि कोथिंबीरीच्या चटणी बरोबर हे सर्व करायचे। खूप छान आणि टेस्टी बनते ही डिश, एकदा नक्की ट्राय करा। कोथिंबीरीची चटणी बघूया। वाटीभर कोथिंबीर आहे स्वच्छ धुतलेली, जिरे आहेत चमचाभर, हे असे देठासकट कोथिंबीर घ्यायचे, हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे घ्यायचे। हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला आणि त्यात लिंबू पिळायचं आहे। चवीप्रमाणे लिंबू आणि मीठ घालायचं आहे। काळं मीठ आणि पांढरं मीठ दोन्ही मीठ टाकल्यामुळं छान टेस्टी बनते कोथिंबीरीची चटणी। एकदा नक्की ट्राय करा ही डिश, खूप हेल्दी आणि खूप मजेदार मस्त चटपटीत बनतात हे फरे। रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा